भिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. सांगतात, सांगे अग्निस्तव धूम होय, ते धूमी काय अग्नी आहे, तैसा विकार हामी नोहे, जरी विकारला असे. सांगे, तुम्ही सांगा बरं, अग्निस्तव धूम होय, हा जो अग्नी आहे त्या अग्नीपासून धूर होतो, आणि ते धूमी काय अग्नी आहे, अग्नी वाचून धूर होतो का? होत नाही. परंतु त्या धुरामध्ये पाहिलं तर काय अग्नी आहे? अग्नी आहे का धुरामध्ये? नाही. तैसा विकार हामी नोहे, जरी विकारला दिसे. तसा विकार हा म्हणजे हा विकार म्हणजे हा जो जगदरूपाने प्राप्त झालेला हा जो विकार आहे, तो विकार जरी झाला असला तरी मी विकार हामी नोहे, जरी विकारला असे. त्याप्रमाणे मी जरी ह्या जगदरूपाने विकाराला प्राप्त झालो असलो तरी हा विकार नोहे, तरी हा विकार नाही. आता विकाराला प्राप्त झालो विकार नाही म्हणजे कसं काय? लोकदृष्टीनं किंवा भ्रमकालामध्ये जरी जणू काही मी विकारी झालेला असला दिसलो तरी तत्वतः मी विकारी झालेलो नाही. म्हणजे जरी तुम्हाला भ्रमामुळं परमात्म्याच्याच ठिकाणी विकार झाला, परमात्म्याचंच हे कार्य आहे असं वाटलं तरी परमात्म्याचं हे कार्य नाही. कारण त्या कारणापासून कार्य निर्माण होताना त्या कारणामध्ये काय झालं पाहिजे, कारणामध्ये काहीतरी विकार झालेला असला तर विकार झाल्याशिवाय कार्य उत्पन्न होणार नाही. पण परमात्म्याच्या ठिकाणी विकार निर्माण झाला आहे का? विकार न होता हे कार्य झालेलं आहे. परमात्म्यामध्ये कोणताही विकार न होता हे कार्य झाले. काय? पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, पूर्वरूपाचा परित्याग न करता तुम्हाला हे भासलेलं कार्यरूप भासलेलं आहे. याचाच अर्थ ते कार्यरूप काय आहे? सत्य नाही, अधिष्ठाना वाचून स्वतंत्र नाही. पण त्या कार्यरूपात जे आहे न तू अहम तेषु, ते मयी न, ते माझ्या ठिकाणी आहेत का? ते कार्य कसं आहे? जगदरूपी कार्य हे असज्जड आणि दुःखरूप आहे, द्वैतरूप आहे. आणि मी कसं आहे? ते माझ्या ठिकाणी आहेत. बरोबर ना? ते मयी, ते माझ्या ठिकाणी आहेत, परंतु म्हणजे माझ्या वाचून त्यांना स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही, परंतु मी त्यांच्यामध्ये आहे असं जर बरोबर ना? न तू अहम तेषु, मी त्यांच्यामध्ये नाही. त्या असज्जड दुःखामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये मी आहे का? मी कसा आहे? सच्चिद आनंद अद्वय रूप आहे. सूर्यप्रकाशन अंधकार कधी एकत्र राहतील काय? तसं सच्चिदानंदाद्वय स्वरूप असणारा मी, असज्जड दुःख रूप असणारा हा जगदरूप विकार तो माझ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला भासेल, परंतु तो तत्वता माझ्या ठिकाणी असेल काय? तर तो नाही असं सांगतात. मग हे असं जर परमात्म्याचं तत्व आहे तर सर्वांनी जाणलं पाहिजे का नाही? असं जाणलं म्हणजे सगळे निहाल होतील का नाही? तर त्याचं कारण असं आहे की हे जे 3 गुण आहेत, ह्या 3 गुणांचा जीवावर एवढा प्रभाव आहे की ते गुण आपल्या कार्याने त्या जीवाला मोहित करतात आणि ह्या गुणांच्या आतीत असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान होऊ देत नाहीत असं भगवान सांगतात. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. मोहितं न अभिजानाति माम एभ्यः परम अव्ययम्. इदं जगत् एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः मोहितं येभ्यः परम अव्ययं माम न अभिजानाति. भगवान परमात्म्याने अर्जुनाला अशा प्रकाराने सांगितलं की एचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान विधी न तू अहम तेषु ते मयी. या संपूर्ण सृष्टीचक्राचा
या जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा अधिष्ठान मी आहे असं परमात्म्याने सांगितलं. इतकंच नाही तर हे जे सर्व राजसी, तामसी किंवा सात्विक असे जे पदार्थ असतील ते सर्व पदार्थ माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे माझ्या वाचून ह्या कोणत्याही पदार्थाला स्वतंत्र सत्ता किंवा स्फुरण हे नाही. माझ्या सत्ता स्फुरणाने या ठिकाणी जणू काही यांना सत्ता आणि स्फुरण प्राप्त होत असतं. म्हणून हे याचं मूळचं अधिष्ठान आहे. कार्यरूप प्रपंच हा जेव्हा अधिष्ठानाहून स्वतंत्र नसतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने अधिष्ठान रूपच असतो. अधिष्ठाना वाचून त्याची स्वतःची सत्ता सिद्ध होत नाही. असं जर आहे तर माझ्यापासून सर्व हे उत्पन्न झालेलं आहे. पुन्हा भगवंतांनी सांगितलं म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतं पण मी विकारी होतो का? त्याच्यामुळं माझ्या ठिकाणी विकार होतो का? माझं असंगत्व, निर्विकारत्व, सच्चिदानंद रूपत्व, अद्वयत्व, नित्यशुद्ध बुद्ध, मुक्तत्व हे सर्व आबाधित जसंच्या तसंच राहतात. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. पूर्वरूपाचा कोणताही त्याग, माझ्या मूळ स्वरूपाचा त्याग न करता या ठिकाणी माझ्यावर हे जग भासतं. अर्थात हे जग हे माझं विवर्त आहे. म्हणजे अधिष्ठानावर फक्त भासमान होणार आहे. आणि जसं अधिष्ठान असणाऱ्या रज्जू जो आहे तर त्याच्यावर जेव्हा सर्प भासतो तेव्हा त्या रज्जू वाचून सर्प भासत नाही, कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही. म्हणून तो भ्रमातला सर्प रज्जू वाचून भासत नाही, परंतु त्या भ्रमातल्या सर्पाने कधीही रज्जू विषारी होत नाही. किंवा भ्रमाने भासलेली त्या दोरीवर कोणाला पुष्पमाला असेल तर त्याच्यामुळे ती सुगंधी होत नाही. किंवा भ्रमामध्ये त्याला जर त्या ठिकाणी जलधारा भासली तर त्याच्यामुळे ती रज्जू ओली होत नाही. तसा आपलं मूलभूत असणारा आत्मस्वरूप असंगत्व, निर्विकारत्व कायम राहून त्याच्यावर हे जग भासतं. त्यामुळं खरं जर पाहिलं तर ते सगळे पदार्थ जे आहेत ते माझ्याच ठिकाणी आहेत, म्हणजे माझ्यावरच आहेत, म्हणजे माझ्या अधीन आहेत. त्या पदार्थांना मी नसेल तर ते पदार्थ असिद्ध आहेत, म्हणून ते माझ्या अधीन आहेत, पण मी त्यांच्या अधीन नाही. जरी तुम्हाला सर्प भासला नाही तरीसुद्धा रज्जू आहेत. सर्प ज्ञानाच्या सर्प उत्पत्तीच्या पूर्वी रज्जू होती. सर्प उत्पन्न झाला तरी रज्जू आहेत. आणि सर्प त्या ठिकाणी सर्पाचा लय झाला किंवा बाध झाला तरीसुद्धा या ठिकाणी रज्जू जशी आहे तशीच आहे. तसं तुका म्हणे साहे, देवा आहे तैसा आहे. परमात्मा जसाच्या तसाच आहे, म्हणजे त्याचं असंगत्व, निर्विकारत्व अबाधित आहे. अशी जर स्थिती आहे म्हणजे ते माझ्या अधीन आहेत, मी त्यांच्या अधीन नाही. किंवा ते माझ्यावर भासतात परंतु त्यांचं भासणं हे माझ्यावर अवलंबून आहे. पण माझं असणं, माझं सत्ता किंवा माझं ज्ञान, माझा आनंद, माझं नित्य सिद्ध असणारं स्वरूप, माझं स्वयंप्रकाशत्व हे त्या पदार्थांच्यावर अवलंबून नाही. असं माझं स्वरूप आहे असं भगवंतांनी सांगितलं. मी त्या सर्वांच्यामध्ये नाही परंतु ते माझ्यामध्ये आहेत. कारण मी त्यांचं जर स्वरूप पाहायला गेलं आपण तर त्या ठिकाणी ते असज्जड दुःखरूप असा हे संपूर्ण जगत आहे आणि त्याच्यामध्ये सर्व अनेकत्व किंवा द्वैत भरलेलं आहे. आणि माझं स्वरूप जर पाहिलं तर माझ्या ठिकाणी द्वैत सापडत नाही, असत नाही, मी सत्स्वरूप आहे. ते अचित किंवा जड नाही, मी चित्स्वरूप आहे. त्या ठिकाणी दुःख नाही, मी आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारचं त्या पदार्थांच्यामध्ये मी आहे, मी नाही असं. म्हणजे त्या पदार्थांचा जर शोध घेतला तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की रज्जूपासून ही सर्प निर्माण झाला, नंतर तो रज्जूमध्येच काय झाला, लीन झाला, रज्जूवरच उत्पन्न झाला, रज्जूमध्येच राहिला आणि रज्जूमध्येच लीन झाला. असं आपण जरी बोलण्यात बोलत असलो, आपल्याला ते सत्य आहे असं वाटत असलं तरी खरं जर रज्जूच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या रज्जूवर सर्प उत्पन्न झाला, रज्जूवर सर्पाची स्थिती राहिली आणि तो सर्प रज्जूमध्ये लीन झाला. ह्या गोष्टी रज्जूला माहीत तरी आहेत का? ह्या गोष्टी रज्जूला विचारलं, तुझ्यावर सर्प भासला
आणि तुझ्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानाचा तो कार्य होता. आणि जेव्हा तुझ्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तेव्हा त्या सर्पाची निवृत्ती झाली आणि कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानामध्येच होते. हे आमचं सगळं बरोबर आहे की नाही? तो रज्जू काय म्हणेल की मला काही माहीतसुद्धा नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की बैलाच्या शिंगावर माशी बसली आणि बराच वेळ झाल्यावर 2 तासांनी ती उठली आणि त्याच्यासमोर येऊन त्याला म्हटले की मी तुझी अत्यंत आभारी आहे. मी भक्ष्याच्या शोधार्थ हिंडत असताना खूप थकले होते. शांतपणे तुझ्या शिंगावर बसून माझी विश्रांती झाली. त्या बैलाला माहीत तरी आहे का? तो म्हणतो तू कधी बसली हेच मला माहीत नाही. अशी स्थिती आहे. त्याप्रमाणे आपलं असणारं अभंग अविकारी असं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी हे अशी कितीही जगत विश्व झाली मावळली तरीसुद्धा परमात्मा स्वरूपाला त्याच्याशी काहीही संबंध नाही असं माझं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप जर ज्याने जाणलं तर तो काय होतो? मुक्त होतो. कारण जसं परमात्म्याचं स्वरूप आहे की संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लय होऊनही परमात्म्याचं असंगत्व जसंच्या तसंच आहे, तसं जीवाचं जे तात्विक स्वरूप आहे कूटस्थ चैतन्य किंवा आत्मचैतन्य, तर त्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी हे कितीही स्थूल सूक्ष्म आणि कारणदेहांची उत्पत्ती झाली आणि त्याची ते राहिले आणि गेले तरी परमात्मा हा आपल्या प्रत्येकात्म स्वरूपाचा या देहादिकांच्या उत्पत्ती लयाची काही संबंध नाही. हे स्थूल शरीर किती उत्पन्न झाली आणि नाहीशी झाली, आत्म्यावरच ती भासली, परंतु आत्म्याशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. त्यांच्याशी संयोग संबंध आला नाही, समवाय संबंध आला नाही, विशेषण विशेष्य भाव संबंध आला नाही, कार्यकारण भाव संबंध आला नाही. तो त्याचं निमित्त कारणही झाला नाही आणि उपादान कारणही झाला नाही. फक्त हे काय आहे? वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. आपल्या फक्त वाणीनं हे बोलण्याचं आहे की रज्जूवर सर्प भासला. वास्तविक सर्प नावाचा पदार्थच सिद्ध होत नाही, तर तो त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि तो नाश पावला. जर पदार्थ सत्य असता तर तो उत्पन्न झाला असता. मिथ्या पदार्थाच्या उत्पत्ती आणि नाश हा सुद्धा काय आहे? भ्रम आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. ही आत्मस्वरूपाला याचं कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. आत्मस्वरूपा वाचून झालं नाही, पण आत्मस्वरूपात काही झालं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ह्या ज्ञानाने काय होतं? तम एव विदित्वा अतिमृत्युमेती. ज्याला हे ज्ञान होतं तो ह्या मृत्यूचं उल्लंघन करतो, शोकामधून तरून जातो. त्याच्या जीवनामध्ये कोणताही मोह किंवा विपरीत ज्ञान राहत नाही. असा पुरुष जो आहे तो हे ज्ञान समकालीच मुक्त होतो, त्याला म्हणतात जीवनमुक्त. मग अशा प्रकारची जी स्थिती आहे, असा जर परमात्मा आहे तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे आणि सर्व भूतांचा आत्मा आहे, तो निर्गुण निराकार आहे आणि सगळ्या त्याचं ज्ञान झालं तर ह्या संसाररूपी दोषाच्या जे बीज आहे अज्ञान, त्या अज्ञानाचा दाह करणारं असं हे जर ज्ञान आहे, असं जर आपलं वास्तव तत्व आहे, तर मग त्याला सगळे लोक का जाणत नाही? सगळ्यांनी जाणावं आणि त्याच्यातून मुक्त व्हावं. असं असताना त्या संपूर्ण विश्वातले मानव मात्र आपल्या आत्मस्वरूपाला का जाणत नाही? अशा प्रकारचं भगवान या ठिकाणी अनुक्रोश म्हणजे दया दाखवतात की असं असूनही सगळे जग का बरं मला जाणून निहाल होत नाही, परिपूर्ण किंवा चिंतामुक्त का बरं होत नाही? असं भगवान सद्गदित कंठाने या ठिकाणी सांगतात. आणि याचं कारण काय आहे ते कारण ह्या श्लोकामध्ये सांगतात की जगत संपूर्ण हे विश्व मला का जाणत नाही, याचं कारण जर काय असेल तर याचं कारण आहे मध्ये अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळं मला जाणत नाही म्हणजे माया. माझी जी माया आहे ही अत्यंत दुस्तर, तरण्याला कठीण माया आहे आणि त्या मायेचा प्रभाव असा आहे की हे मोहितम नाभिजानाती. त्या मायेमुळे हे मोहाला प्राप्त झाले. मोह म्हणजे सत्य काय आणि असत्य काय, ग्राह्य काय आणि त्याज्य काय, सत्य काय आणि मिथ्या काय, आत्मा काय आणि अनात्मा काय, सार काय आणि असार काय, याचा विवेक त्या लोकांच्या ठिकाणी नाहीसा झाला. त्यामुळे ते मला जाणत नाही हे ह्या श्लोकामध्ये भगवान सांगतात. तर त्याच्यामध्ये सांगतात ती माया कशी आहे तर ते का जाणत नाही तर मायेमुळं जाणत नाही. माया त्रिगुणात्मक आहे आणि त्रिभिही गुणमयही. आणि हे 3 प्रकारच्या असणारे गुणमय, मयट शब्द इथं विकारवाची आहे. मयट शब्द जो आहे
तो प्राचुर्यवाची असतो, कधी विकारवाची असतो आणि कधी स्वरूपवाची असतो. काल आपल्याला मयट प्रत्यय गेला त्याच्यात स्वरूप सांगितलेलं आहे. सर्व ब्रह्ममय आहे म्हणजे सर्व ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे जे विश्वातले दिसणारे सगळे पदार्थ गुणमय आहेत म्हणजे सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांपैकी कोणत्या तरी गुणांचे हे विकार आहेत, कार्य आहेत, परिणाम आहेत. गुणांचे हे परिणाम आहेत म्हणजे गुणमूळ आहेत, उपादान कारण, आणि त्या उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असे हे गुणांचे विकार आहेत. म्हणजे त्या गुणांची कार्य आहेत असं या ठिकाणी सांगितलं. तेव्हा इदम जगत एभी त्रिभी गुणमयही भावही. इदम जगत हे संपूर्ण असणारं जे जगत आहे, एभी त्रिभी म्हणजे या 3 असणाऱ्या गुणमयही भावही गुणरूप असणाऱ्या भावांनी म्हणजे विकारांनी. गुणमय भाग म्हणजे राग, द्वेष किंवा मोह अशा प्रकारचे 3 ह्या गुणांचे विकार आहेत. म्हणजे कधी गुणांचा विकार रागात्मक होतो, कधी द्वेषात्मक होतो, कधी मोहात्मक, अशा प्रकारचा ह्या 3 गुणांचे विकार सांगितलेले आहेत. तर ह्या राग, द्वेष किंवा मोहरूप विकार त्रिभीर गुणमयही भावही 3 गुणांच्या असणारे विकार आणि त्या विकारांच्या द्वारा मोहितम सत सगळे हे मोहाला प्राप्त झालेले. मोह वैचित्य म्हणजे आपण पाहतो रज्जूला आणि म्हणतो सर्प, ज्याचं कारण काय झालं आहे, मोह झालेला आहे. पदार्थ जसा आहे तसा न कळला आणि तो पदार्थ विपरीत भासला. रज्जू रज्जूरूपाने कळला नाही, रज्जू सर्परूपाने भासला, याला म्हणतात की मोह झाला. तसं 3 गुणांचं कार्य हे सगळे पदार्थ विश्वातले पाहिले की त्या लोकांना विपरीत ज्ञान होतं. म्हणजे त्या पदार्थांचं असणारं जे उपहित चैतन्य, ते सगळे उपाधिभूत पदार्थ आहेत, त्यांचं असणारं अधिष्ठान उपहित चैतन्य, ते चैतन्य आत्मत्वाने म्हणजे ते चैतन्य मीच आहे आणि त्या चैतन्य असंग निर्विकार आहे. जसं हे ब्रह्मतत्व आहे तसंच माझं आत्मतत्व देखील ह्या देहादी विकारांच्या कधीही अधीन नाही आणि हे देहादी विकार माझ्या ठिकाणी केवळ भासमान आहेत असं त्याला कळत नाही. आणि त्यामुळं मोहितम, तो मोहाला प्राप्त होतो, त्याची बुद्धी कुंठित होते, त्याच्या ठिकाणी सत्य असत्याचा निर्णय करण्याची त्या बुद्धीच्या ठिकाणी निर्णायक शक्ती राहत नाही. आणि त्यामुळं तो सगळे हे जे प्राणीमात्र आहेत हे सगळे न अभिजानाती माम न अभिजानाती, पुढे तर मला ते यथार्थ रीतीनं मला ते जाणत नाहीत असं सांगितलं. हे त्याचं कारण आहे की जीव मोहाला प्राप्त झाले, जीव भ्रमले या कामे. जीव सगळे या ठिकाणी भ्रमाला प्राप्त झाले. वस्तू जशी आहे तशी न कळल्यामुळं त्या ठिकाणी ती वस्तू त्यांना विपरीत रूपाने भासू लागली, असं याचं खरं कारण आहे. असं भगवान अत्यंत दयार्द्र अंतकरणाने या ठिकाणी प्रतिपादन करीत आहेत. याचं कारण असं आहे की हे जर परमात्म्याचं स्वरूप काही लोकांना तरी कळावं की नाही, तर काही लोकांना कळतंही, विरळ्या लोकांना कळतं. त्यांनी लिहिलं ना की या ठिकाणी आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. कोणीतरी असे विरळे पुरुष. वास्तविक काय आहे की फार सगळ्याच लोकांना हे ज्ञान व्हावं. आत्मा प्रत्येकात्माचं ब्रह्मरूपत्व हे स्वतः सिद्ध आहे आणि तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे आणि तो आपलंच स्वरूप आहे. तर सगळ्या जीवांना का कळू नये, कळायला पाहिजे. सगळ्यांना त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि असं असतानाही सगळे लोक साक्षात्कारापासून, त्याच्या दृढ अपरोक्ष ज्ञानापासून वंचित झाले. याचं कारण काय आहे, त्याच्यावर त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर होणारा हा जो जगदाभास आहे, तो जगदाभास लोकांना मोहामध्ये पाडतो. आणि तो मोह तरी का होतो, तर या ठिकाणी ती मायेचे जे त्रिगुण आहेत आणि त्रिगुणांचे विकार रूप असणारी जी कार्य आपले पदार्थ आपल्याला दिसतात, त्या पदार्थाकडं आपलं चित्त आकर्षित होतं आणि त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाऐवजी ते ज्ञानाचे विषय हे सगळे पदार्थ होतात आणि ते त्याला सत्य वाटू लागतात. आणि त्याच्याविषयीची सत्यत्व बुद्धी झाल्यामुळं सर्व प्राणीमात्र या ठिकाणी त्या अनात्म पदार्थांच्याकडंच आकर्षित होतात. अशा प्रकारचं भगवान या ठिकाणी सांगत आहेत. आणि आपण बऱ्याच वेळेला
गोष्ट सांगितली. स्वामी महाराज सांगितले शिम परांजपे म्हणून एक स्वातंत्र्यपूर्व काळात मोठे लेखक होऊन गेले. त्यांनी हा मायेचा प्रभाव सर्वांवर कसा होतो याच्याविषयी सांगितलं. त्याला काय नेहमीचा दृष्टांत काय, कुआ में भंगा पड गया. जसं एखाद्या संपूर्ण गावच्या विहिरीमध्ये जर सगळे लोक पाणी पितात आणि त्याच्यामध्ये जर एक मनुष्य होता, त्याने भांग टाकली आणि भांग टाकल्यामुळं ते काय झालं, नशैल पाणी झालं. म्हणजे ते पाणी जे आहे तर ते उन्माद निर्माण करणारं झालं आणि लोकांनी ते पाणी विहिरीचं पिले आणि सगळेच्या सगळे गावातले लोक. त्या भांगेचा परिणाम असा आहे की मनुष्य हसायला लागला की हसायलाच लागतो, रडायला लागला की रडायलाच लागतो, बडबड करायला लागला की प्रलापच करीत राहतो. तर त्या सगळ्या गावचा गाव सगळा असं करायला लागला. तेव्हा त्याच्यामध्ये एकच माणूस राहिला होता, कोण, की तो स्वतःपूर्वी भांग पित होता. परंतु आता त्याला सगळे लोक नावं ठेवत होते, म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आणि काय केलं, त्यांनी सगळ्या गावात एक भांगेचं पोतच टाकून दिलं विहिरीत, बारवेमध्ये, आणि त्यामुळं हा परिणाम झाला. तसं ही जी त्रिगुणात्मक माया, ही भांग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आली आणि त्यामुळं आपल्याला स्वस्वरूपाचा विसर पडला आणि फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानरूप दिवा जो आहे तो मालवला गेला. आणि त्याचं कारण काय आहे तर फळाची, म्हणजे आपल्याला जे बाह्य पदार्थ दिसतात त्यांच्याविषयी अनुकूल पदार्थ आपल्याला प्राप्त व्हावेत, प्रतिकूल पदार्थांची निवृत्ती व्हावी, याच्यासाठीच आपण सगळं आपलं जीवन वेच करू लागलो. आणि मूळ असणारं आपलं स्वरूप, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट नाही, ते अनायास आहे, स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहेत, किंबहुना आपणच ते आहोत, याचा आपल्याला विसर पडला. म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा, अशी स्थिती आहे. हीच गोष्ट भगवान परमात्म्यांनी या श्लोकामध्ये सांगितली. आता या श्लोकासंबंधाने भगवान माऊली आपल्याला चिंतन सांगतात की त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैशी झाकोळी, का वायाची आभाळी आकाशलोपे. माऊली दृष्टांत सांगतात की ही कशी माया आपल्या स्वयंप्रकाश आत्मतत्वाला कशी आवृत्त करते, आच्छादित करते, त्या तत्वाचं ज्ञान होऊ देत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर ते सांगतात जैशी ज्या परी, परंतु उदकी बाबुळी झाली. उदकी म्हणजे पाण्यावर, बाबुळी झाली म्हणजे शेवाळ आलं, त्याला गोंडाळ म्हणतात. तर ते शेवाळ पाण्यावर आलं. वास्तविक पाण्यापासूनच शेवाळ उत्पन्न होतं आणि तेच पाण्याला काय करतं, उदकाते जैशी झाकोळी, आणि त्या शेवाळा पाण्यावरच आलं आणि त्याने उदकाते म्हणजे पाण्यालाच झाकोळी म्हणजे आच्छादित केलं, आवृत्त केलं. किंवा दुसरं उदाहरण देतात का, अथवा वायाची आभाळी आकाशलोपे, किंवा आकाशी आभाळ आपलं आभाळी वायाची आकाशलोपे, म्हणजे जे आकाश आहे निरभ्र आकाश असेल तर ते आपल्याला त्याचं ज्ञान होतं. एक मोठ्या कटाहासारखं क्षितिजापर्यंत मोठी जणू काही एखादी कढई असावी, याप्रमाणे निळं या स्वरूपात काय आपल्याला आकाशाचं ज्ञान होतं. पण ज्या वेळेला ढग येतात त्यावेळेला आपल्याला आकाशाचं ज्ञान होत नाही, कारण ढगांनी ते आकाश आच्छादित केलं. वास्तविक हे ढग निर्माण कुठं झाले, आकाशातच निर्माण झाले आणि आकाशालाच आवृत्त केलं. वेदांतामध्ये ह्या पक्षाला काय म्हणतात, मायेचा स्वाश्रया आणि स्वविषया, म्हणजे ज्याच्या आश्रयाने राहते, स्वाश्रया ज्याच्या आश्रयाने राहते त्यालाच स्वविषया, त्यालाच काय करते, झाकून टाकते, त्याचं ज्ञान होऊ देत नाही. जसं आकाशाच्याच आश्रयाने ढग येतात आणि आकाशालाच आच्छादित करतात. किंवा तिसरं उदाहरण दिलं, हागा स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बांधले होये, तेव्हा आठव काय देत आहे आपण पेया. याचं आपल्या अनुभवाचं उदाहरण सांगतात. स्वप्न सगळ्यांना पडतं, तर त्याच्यामध्ये म्हणतात स्वप्न लटिके म्हणोये. आगा म्हणजे हा गा म्हणजे अरे हे अर्जुना, स्वप्न जे आहे ते लटिके म्हणोये. स्वप्न आपण काय म्हणतो, लटका आहे, खोटं आहे असं म्हणतो. परंतु कधी म्हणतो, स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा ते खोटं वाटतं का ते सत्यच वाटतं, सत्यच वाटतं. पण ते लटकं कधी म्हणतो आपण, मिथ्या आहे,
भासमान आहे, स्वप्न खरं नाही असं आपण जे म्हणतो ते कधी म्हणतो? जागृतीत आल्यावर म्हणतो. स्वप्नात सगळं माऊलींची एक ओवी, परी जागरी होय ठाऊके, देखतची स्वप्न लटिके. मला वाटतं परी जागरी स्वप्न जे आहे ते स्वप्न मिथ्या आहे हे मनुष्य कधी म्हणतो? जागृतीत आल्यावर म्हणतो. स्वप्नीच्या या गोष्टी मज धरिले होते वेठी, पर झालिया झालिया जागे झाली शेवटी जागे लटिके शेवटी जागे झाल्या सकळ लटिके. सर्वच्या सर्व काय आहे? मिथ्या आहे. पण कधी कळतं आपल्याला? जागृतीत आल्यावर. तसं जोपर्यंत मनुष्य ह्या मायारूपी स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत त्याला हे जगत मिथ्या वाटत नाही. तो ज्या वेळेला त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, स्वरूप जागृतीला तो प्राप्त होतो, त्याच वेळेला त्याला हे सर्व मिथ्या आहे, स्वप्नीचे मृगजळ जाईल रया असं त्याला कळतं. आणि हे स्वप्न कशामुळं पडतं? परी निद्रावशे बाणले होय. हे आपल्याला कशामुळं बाणलं म्हणजे अनुभवाला आलं तर निद्रा नावाचा दोषमध्ये आहे. झोपेमध्ये स्वप्न पडतं, निद्रा नावाचा ज्याच्यामुळं स्वप्न पडतं म्हणून त्याला दोष असं म्हटलेलं आहे. निद्रा येणं हा दोष नाही, पण स्वप्न जे दिसतं त्याला कारण कोण आहे? निद्रा आहे. म्हणून त्या ठिकाणी निद्रा नावाच्या दोषामुळं हे स्वप्न आपल्याला खोटं असूनही त्यावेळेला मात्र आपल्याला भासतं, अनुभवाला येतं. तेव्हा आठव काय देत आहे आपण या त्यावेळेला आपल्याला हे सर्व आपण ह्या स्वप्नाचे द्रष्टे आहोत, साक्षी आहोत आणि हे स्वप्न लटका आहे. वास्तविक आहे स्वप्नद्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो, बरोबर ना? मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. याचा अर्थ म्हणजे स्वप्नातले पदार्थही मीच होतो आणि स्वप्नातले पदार्थ पाहतोही मीच. अशी जर स्थिती असेल तर द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. आणि इथं तर द्रष्टाच दृश्य झालेला आहे. याचाच अर्थ असं जेव्हा असेल तेव्हा ते दृश्य काय असतं? निश्चित मिथ्या असतं. पण जोपर्यंत आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत हे दृश्य प्रपंच त्याला मिथ्या वाटत नाही. असं आहे. तेव्हा आठव काय देत आहे आपण पेया. तोपर्यंत आपल्या स्वरूपाची आठवण देतं का? तिथं ते स्वप्न खोटं आहे असं आपल्याला कळून देतं का? आपलं स्वरूप सत्य आहे असं कळू देतं का? जैसा चिलिया अर्जुना तो स्वप्नीची विचित्र शेना, मीच झालो होतो ना मीच झालो होतो ना निद्रावशे. मी जागा झाल्यावर म्हणतो की निद्रेच्या अधीन झाल्यामुळं मला या ठिकाणी स्वप्नातले सगळे पदार्थ दिसले ना. इतकंच नाही तर निद्रा नावाच्या दोषामुळं मीच हे सगळे स्वप्नातले पदार्थ झालो आणि पाहिले सुद्धा कोणी? मी. पण हे कधी म्हणतो? जाग झाल्यानंतर. त्यावेळेला ते स्वप्न आपण मिथ्या आहोत अशी आपल्याला आठवण देऊन देते. तो निद्रा नावाचा दोष आहे तो आपल्याला हे स्वप्न मिथ्या आहे, स्वप्नातले पदार्थ दिसत असताना मिथ्या आहे अशी आठवण करून देतो का? नाही. म्हणून आपल्या वेदांत चिंतनामध्ये आपण नेहमी म्हणतो की आपल्या वेदांत चिंतनाचा प्रवास आपला परिपूर्ण झाला. हे कधी म्हणता येईल? ज्या वेळेला आपल्याला स्वप्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जो उच्च कोटीचा अधिकारी त्याला नुसती तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा, किंवा कानावचनाचे भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होणी उठी कवनू एकुजो असा पुरुष आहे. पण काही पुरुषांना हे ऐकल्यानंतरही प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना, विपरीत भावना राहू शकतात. जर एखाद्या पुरुषाला विपरीत भावना राहिली असेल तर त्याचं निवर्तक काय आहे? निधिध्यासन आहे की नाही? निधिध्यासनाने त्या विपरीत भावनेचं काय होतं? निवारण होतं. म्हणून त्यांनी ही जी निधिध्यासन आहे हे निधिध्यासन करत करत तो काय करतो? याचं निवारण करतो. कशाचं? विपरीत भावनेचं. पण विपरीत भावना पूर्णपणे निवृत्त झाली निधिध्यासनाने, निधिध्यासनाची परिपक्व अवस्था झाली. हे ओळखण्याचं साधन कोणतं आहे? या ओळखण्याचं साधन आहे ज्या वेळेला त्या पुरुषाला स्वप्न दिसतं तर त्या स्वप्नामध्येही स्वप्न हे खोटं आहे असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा स्वप्नात स्वप्न हे स्वप्नातच हे स्वप्न आहे असं जर कळलं की त्या मनुष्याच्या निधिध्यासनाची परिपूर्णता झाली. म्हणजे त्यावेळेला त्याच्या अनात्माकार वृत्तीचा कायमचा परित्याग करून
आत्माकार अंतकरणाची वृत्ती इतकी स्थिर झालेली आहे की ज्या वेळेला त्याला स्वप्न पडतं तर त्या स्वप्नामध्ये हे पदार्थ सत्य आहेत असं त्याला वाटत नाही. असं होईपर्यंत स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते गजानन स्वामी. तर त्यांना स्वामी महाराजांनी अशा प्रकारचं संन्यासाच्या अगोदर चिंतन सांगितलं होतं. त्याच्या अगोदर त्यांना पंचदशी, वृत्तीप्रभाकर, विचारसागर सर्वच सांगितलेलं होतं. आणि ते संन्यास घ्यायचा म्हटले तर स्वामी म्हणले तुम्ही संन्यास घेऊ नका. तर ते आपण अनेक वेळा सांगितलेलं असेल की त्याच्यामध्ये त्यांचा जीवनपट हा फार जीवनचरित्र वेगळंच होतं. तर त्याच्यामध्ये ते म्हटले की जेव्हा तुम्हाला स्वप्न पडेल आणि स्वप्नात हे स्वप्न आहे, खोटं आहे असं वाटेल तेव्हा तुम्ही या, मग तुम्हाला माझ्या गुरुजींच्या द्वारा तुम्हाला संन्यास देऊ. आणि त्याप्रमाणे त्यांचं असं घरी इतकी प्रतिकूलता होती. त्यांनी सांगितलं मग आता कसं करायचं. ते म्हणे आता मी सांगतो तुम्हाला घरी जायचं. आणि घरी जाऊन आता त्यांचा मुलगा प्रतिकूल होता, सून प्रतिकूल होती, पण त्यांना म्हणे घरी जायचं. म्हणून त्यांनी जर मला घरात येऊ दिलं नाही तर कुठे गावच्या याच्यात राहा म्हटले, मंदिरात. त्यांनी जर जेवण नाही दिलं तर तुम्ही कुठेही भिक्षा मागा, पण तिथं गावालाच राहायचं. आणि असं गेले ते तर गेल्यानंतर त्यांना जर जेवण नाही दिले ते उपाशी राहायचे, स्नानाला नाही दिलं ते गावच्या ओढ्यावर स्नानाला जायचे. अशा प्रकारे राहता आणि काय अभ्यास केला त्यांनी सारखा, हे दिसतं ते काय आहे, यदृष्टम तर नष्टम आपण म्हणतो, जे दृश्य प्रपंच आहे तो सगळा मिथ्या आहे. असं सगळं का मिथ्या आहे तर याच्या ठिकाणी तो दिसतो म्हणूनच मिथ्या आहे. दिसतो म्हणूनच मिथ्या आहे. जे दृश्य असतं ते मिथ्या असतं. स्वप्न का मिथ्या आहे, दृश्य आहे म्हणूनच मिथ्या आहे ना. मग जागृती का मिथ्या आहे, जागृतीसुद्धा दृश्यच आहे ना, म्हणून ती मिथ्या आहे. असं इतकं चिंतन केलं की यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. 6 महिन्यानंतर त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काही अनुकूलता प्रतिकूलता काही जी त्यांच्या स्वप्नात आली ती सगळी स्वप्नच आहे, हे मिथ्याच आहे, दृश्य प्रपंच मिथ्या आहे असं स्वप्न त्यांना मिथ्या वाटलं. आणि मग ते पुन्हा आळंदीला आले. मग स्वामी महाराज त्यांना काशीला घेऊन गेले आणि मग तिथं त्यांना संन्यास दिला. असं त्या गजानन स्वामींचं चरित्र आहे. तर त्याच्यामध्ये संन्यासाच्या पूर्वीच ते इतके विरक्त झाले होते, दृश्य प्रपंच मिथ्या. मग त्यांना फक्त नावाचा संन्यास झाला, फक्त गैरिक वस्त्र. वास्तविक संन्यास केल्यानंतर संन्यास्य श्रवणम करूयात, संन्यास घेऊन श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. त्यांना जगताचं मिथ्यात्व अगोदरच कळलेलं होतं, पूर्णपणे अनुभवाला आलेलं होतं, म्हणून त्याला म्हणतात विद्वत संन्यास. तो त्यांचा विद्वत संन्यास झाला. त्यांच्या गुरुजींनी पत्र पाठवलं स्वामींच्या बाबतीत पण असंच त्यांच्या गुरुजींचं पत्र आलं होतं. ते साधक आश्रमामध्ये त्यांनी अजून ठेवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की हे फक्त गैरिक वस्त्र धारण करण्यासाठी, संन्यास दीक्षा घेण्यासाठी आमच्याकडे आले, हे आमचे शिष्य होऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं. कारण का, ते म्हणजे त्यांना अगोदरच बोध झालेला आहे असं सांगितलं. फक्त आम्ही यांना दीक्षा द्यायची म्हणून देतो. दोन्ही असे होते की त्याच्यानंतरही त्यांनी शास्त्राभ्यास विशेष केला नव्हता, पण ते कधी एका जागेवर थांबले नाही, कायम भ्रमण करत राहिले. आणि त्या भ्रमण करता करताच त्यांचा देहसुद्धा, त्या देहाला कुठं जागासुद्धा मिळाली नाही. कारण सगळ्यांना दिसत होतं, आपले नामदेव महाराजच त्यांना घेऊन गेले होते. तर हे मरणार आहेत आता. आणि शिवाय हे आता लघवी मल याच्यात पिचत पडणार, तर कोण त्यांची सेवा करणार, कोणीच नाही. जवळजवळ 1-1.5 दिवसात त्यांना इथपासून तर त्या जळगावपर्यंत जवळजवळ 3-4 ठिकाणी नेलं, कोणीच त्यांना घेतलं नाही. शेवटी त्यांच्या मुलांच्या जवळ नेऊन एक मुलगा होता, त्या मुलाजवळ नेऊन घातलं आणि तिथं दुसऱ्या दिवशी त्यांनी देहत्याग केला. असं वास्तविक ते संन्यासी होते, त्यांना जायचं नाही काही, परंतु ते कशाबद्दल त्यांच्या ह्या होणाऱ्या गोष्टीवर स्वामी महाराजांनी सुद्धा त्यांना इथं राहू दिलं नाही, तरी त्यांचा काही त्याच्या अंतःकरणवृत्तीवर कोणताच परिणाम झाला नाही. आणि मला वाटतं एका दिवस सांगितलं असेल की असं सांगतात, आता नेमकं काही माहीत नाही, आपण तिथं प्रत्यक्ष नव्हतो, पण त्यांच्या देहाची कशी विल्हेवाट लागली हे कळलंच नाही. तेव्हा म्हणतात की ते त्यांची ती डोली केली मुसलमानांची. आता शहरामध्ये त्यांना कुठं हे करायचं आणि संन्यासाला जाळता येत नाही. मुसलमानांचा तो जो स्मशानभूमी आहे ना, तिथं नेऊन त्यांना पुरलं. म्हणजे मुस्लिम जे काही संस्कार आहे ते करून त्यांना पुरलं तिथं नेऊन. अशा प्रकारे याला म्हणतात की विरक्ती. त्याच्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचा हे झाला नाही. कशासाठी चाललंय की त्यांना हे स्वप्न लटकं आहे हे माहीत झालं. आपल्याला हे स्वप्न लटकं वाटतं, पण कधी
जागृती आल्यावर, तर त्याच्यासाठी निधिध्यासन तत्पर जो पुरुष आहे त्याला हे स्वप्नातच स्वप्न मिथ्या वाटतं. आणि स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटलं म्हणजे निधिध्यासनाची परिपक्व अवस्था झाली. आणि निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेलाच काय म्हणतात? समाधी असं म्हणतात, किंवा तीच काय आहे? साक्षात्काराची स्थिती आहे. तर अशा प्रकारचं हे सांगतात. हागा स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होय, तया आठव काय देत आहे आपण पेया. पण आपल्याला कळतं का? स्वप्नामध्ये कळत नाही. हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही. हे असं म्हणतात. ही तो उदाहरणं जाऊ द्या म्हणतात. माऊली सोपं उदाहरण सांगतात की डोळ्यांचे डोळाची पडळ रचे. ते पडळ, डोळ्यावर येणारा पडदा हा कुठून निर्माण झाला आहे? डोळ्यापासूनच निर्माण झाला आहे. डोळ्यातलंच पाणी गोठून या ठिकाणी हा पडदा निर्माण झालेला आहे. तेव्हा डोळ्यातच झाला, डोळ्याचाच आहे, परंतु डोळाची पडळचे, डोळ्यामध्ये ते पडळ किंवा पडदा निर्माण झाला, पण त्या पडद्याने, डोळ्यातच निर्माण झालेल्या पडद्याने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही. डोळ्याचे देखणे पण, डोळा जे सर्व वस्तू पाहत असतो त्या वस्तूच्या पाहणेपणाला तो ग्रस्त करीत नाही काय? म्हणजे नाहीसं करीत नाही काय? म्हणजे त्याला त्या डोळ्याचं आलेला पडदा तो त्या पदार्थाला दिसू देत नाही. म्हणून म्हणतात की तसं इथं काय सांगायचं की माया ही स्वाश्रय आणि स्वविषय आहे. माया कोणाच्या आश्रयावर राहते? परमात्म्याच्या आश्रयावर. आणि ज्ञान कोणाचं होऊ देत नाही? परमात्म्याचंच होऊ देत नाही. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजचे आड ओढवली जवनिका जैशी. अशा प्रकारे 3 ओव्यामध्ये दृष्टांत सांगून आता ह्या 4थ्या ओवीमध्ये दार्ष्टांतिकात माऊली सांगतात. हे वरचे जसे दृष्टांत आहे तैशी अगदी त्या दृष्टांतानुसार हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, ही त्रिगुणात्मक असणारी म्हणजे सत्व रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असणारी माझीच सावली बिंबली. माझीच जणू काही ही पडलेली छाया आहे. म्हणजे कोण? ही म्हणजे कोण? ही माया म्हणजे माझीच पडलेली एक काय आहे? छाया आहे. पण त्या छायाने काय केलं? मजची आड ओढवली जवनिका जैशी. परंतु जसा एखाद्यामध्ये पडदा असला, जवनिका म्हणजे पडदा जर मध्ये असला तर त्याच्या पलीकडचा पदार्थ आपल्याला दिसू देत नाही. त्याप्रमाणे माझ्याच आश्रयावर असणारी ही माया माझ्याच स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. ती कोणाला प्रतिबंध केला? तिनं दुसऱ्याला प्रतिबंध केला का माझ्याच ज्ञानाला प्रतिबंध केला? मजची आड ओढवली, माझ्याच आश्रयावर राहिली आणि माझाच प्रतिबंध करू लागली, म्हणजे माझं ज्ञान होऊ देत नाही. माझ्याच आश्रयाला राहिली आणि मलाच तिनं काय केलं? आच्छादित केलं. मला आच्छादित केल्यामुळं माझं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होत नाही. आणि म्हणून भूते माते नेनती माझीच परी मी न होती, जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. म्हणतात म्हणून असं झालं की त्या मायेने मध्ये पडदा निर्माण केला, त्यामुळे हे सगळे प्राणी मात्र काय आहे? आम्ही सांगितलं मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, हे मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मनी गणायो. हे सगळे जर पाहिलं तर माऊलींनी याच्यामध्ये वार्तिक केलं आणि असं सांगितलं की दोरा वेगळा आणि मणी वेगळे. पण इथं काय आहे? सोनियाचे मणी केले, सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जगम्या धरिले सबायाभ्यंतरी. मीच हे संपूर्ण जगाला धारण केलेले. म्हणजे सुत सुद्धा काय आहे? सोन्याचंच आहे आणि मणीसुद्धा सोन्याचे आहेत. म्हणजे त्या मण्यांच्या आणि त्या सुताच्या आत आणि बाहेर सर्वत्र कोण आहे? सोनच आहे. त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या आभ्यंतर आणि बाह्य मीच ओतप्रोत आहे, अनुश्युत आहे, मीच काय भरपूर आहे. अशा प्रकारचं स्थिती आहे. मग सगळ्या प्राणीमात्रांना असं ज्ञान आहे का? सर्वत्र परमात्माच आहे, सर्वम यद आयम आत्मा, सर्वत्र मीच आहे असं सगळ्यांना ज्ञान नाही. तर त्यामुळं काय झालं? सर्व भूते माते नेनती, सर्व प्राणी मात्र माझा जाणत नाहीत. कारण का? तर ह्या मायेमुळं माझं त्यांना यथार्थ ज्ञान होत नाही. माझ्याच आश्रयावर असणारी माया, ती माया ही सर्व भूत तत्वतः माझं स्वरूप असूनही त्या मला मात्र ते जाणत नाही. आणि माझीच परी मी न होती. वास्तविक ते भूत काय आहेत? माझीच आहेत. म्हणजे माझीच आहे म्हणजे काय? ते मयी, ते सर्व भूत कोणामध्ये आहेत? माझ्यामध्ये. म्हणजे ते माझ्या वाचून त्यांना सत्ता
स्फुरण नाही, मग ती भूत काय माझीच आहे की नाही? मग माझीच आहे तर त्यांनी काय व्हावं? मी नव्हती, माझीच आहे तर त्यांनी माझीच आहे म्हणजे खरं मद्रूपच आहेत, परंतु मद्रूप असून देखील त्यांना मी अहम ब्रह्मास्मी, मी परमात्मरूप आहे असं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान झाल्याशिवाय ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माचं यथार्थ ज्ञान झालं की तो काय, त्या ज्ञान समकालातच तो काय होतो? ब्रह्मरूप होतो. परंतु हे मात्र ब्रह्मरूप होत नाही. माझीच असूनही मी नव्हती, मद्रूपाला, माझ्या स्वरूपाला ती प्राप्त होत नाहीत. त्याचं कारण काय सांगितलं? याला उदाहरण सांगतात. जैशी जळीची जळी नविरती मुक्ताफळे. ज्याप्रमाणे मुक्ताफळे म्हणजे मोती आहेत. मोती कशा निर्माण झाले? पाण्यापासूनच निर्माण झाले की नाही? समुद्रामध्ये असणारा जो शिंपला, त्या शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचं पाणी पडतं, तो उघडलेल्या याच्यामध्ये, आणि त्याच्यापासून मोती बनतात. काय ओही ना, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानाशी मी सुख दुःख तो अज्ञानाशी. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे शिंपल्यामधूनच हे मोती जे आहे ते खरे पाण्यापासून निर्माण झाले, परंतु पाण्यामध्ये विरून जातात का? ते नाही. तसं हे प्राणी मात्र माझ्यापासूनच उत्पन्न होतात, पण माझ्या स्वरूपाशी एकरूप होत नाही. कायम भिन्नच राहतात. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेदच पाहतात. अजून उदाहरण देतात. पै पृथ्वी याचा घटकीजे, सवेची पृथ्वीशी मिळे जरी मिळविजे, एरवी तोचे अग्नी संगे शिजे तरी वेगळा होय. पै पृथ्वीचा घटकीजे, तर त्यांनी सांगितलं घट जो आहे तो घट कशापासून झालेला आहे? पृथ्वीचा घटकीजे. पृथ्वी महाभूतापासून हा घट उत्पन्न केलेला आहे. त्याचं मूळ कोण आहे? कारण पृथ्वी. परंतु सवेची, पृथ्वीशी मिळे जरी मिळविजे, आणि सवेची म्हणजे तत्काल पृथ्वीपासून आपण काय केलं? पृथ्वीपासून, मातीपासून घट बनवला. आणि जर आपण पुन्हा असं समजलं की आता त्याला पुन्हा पृथ्वीरूप करायचं, तर करता येईल का आपल्याला? करता येईल, पण कधी सवेची. अजून त्याला आव्यावर जोपर्यंत भाजलं नाही तोपर्यंत फक्त त्याच्यात पाणी मिश्र केलेलं आहे. अशा वेळेला तो केवळ चिखलच आहे, तर त्याला घटाचा आकार दिलेला आहे. आपण जर पुन्हा तो फोडला म्हणजे त्याला जर एकत्र केलं तर पुन्हा त्याचं चिखल किंवा पृथ्वी होईल. पृथ्वीशी तो एकरूप होऊ शकेल. एरवी तोचे अग्निसंगे शिजे. पण एरवी म्हणजे पण, आपण दुसऱ्या बाजूने जर तोच घट अग्निसंगे शिजे, जर तो अग्नीच्या संबंधाने तो शिजे म्हणजे भाजे, त्याला जर आपण भाजलं, चांगला अग्नीचा संबंध केला, तर तरी वेगळा होय. तर तो काय होतो? त्याच्यापासून वेगळा होतो. आहे की नाही? पहा, आता इथं आपण म्हणतो की पृथ्वीचा घट आहे आणि ताबडतोब त्या घटाला पृथ्वीमध्ये आपल्याला लीन करता येतं, एकरूप करता येतं, पण तो भाजला तर एकरूप होत नाही. तसं या ठिकाणी तैसे भूतजात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीवदशे आले. म्हणतात तैसे, त्याप्रमाणे सर्व भूतजात, हे सगळे प्राणी मात्र आहेत ना, हे माझेची कीरा अवयव, हे सगळे माझे अवयव म्हणजे सगळे प्राणी मात्र हे तत्वतः माझेच अंश आहेत. ममैव अंशो जीव लोके, हे माझेच अंश आहेत. परंतु माया योगे जीवदशे आले. या ठिकाणी मायेचा संबंध यांनी केला आणि म्हणून ते जीवदशे आले, ते जीवदशेला प्राप्त होतात. या ठिकाणी हे चिंतन नाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन सांगितलंय. जेवढं स्मरणात आहे तेवढं सांगतो की त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी हे जे स्फुरण आहे ते मायेचं आहे का ते ब्रह्माचं स्फुरण आहे? मायेचं स्फुरण आहे की नाही? बरोबर आहे ना? मग अहम ब्रह्मास्मी असं जे स्फुरण आहे ते जर मायेचं आहे, बरोबर ना, मग त्या स्फुरणाने जीवदशा आणली की परमात्मा स्थिती प्राप्त करून दिली. हा, इकडं तुम्ही सांगता अहम ब्रह्मास्मी हे जे स्फुरण आहे ते काय करतं? तुम्हाला अविद्येची निवृत्ती करतं आणि स्वरूपामध्ये स्थिती करतं. ऐके नाही? बरोबर आहे ना? असं म्हणतात. मग हे मायेचं जे स्फुरण आहे ते जीवभावाला आणतं की ब्रह्मभावाला नेतं? आणि मग त्याला माईक कसं काय तुम्ही म्हणता?
पहिलं जे स्फुरण आहे, हा मी ब्रह्म आहे, हे ब्रह्माला जेव्हा मी आहे असं जे स्फुरण झालं ते मायेचं स्फुरण आहे ना. आणि मग पुन्हा तुम्ही म्हणता मी ब्रह्म आहे, हे मायेचंच असणारं स्फुरण जे आहे ते स्फुरण जीवाला काय करतं, मुक्त करतं असं म्हणतात. आणि मी ब्रह्म आहे हे जीवदशेच्या जीवाला बंधनाच्या दिशेकडे नेणार आहे. पहिलं स्फुरण मी ब्रह्म आहे. मग ह्याच्यामध्ये काय, हे पहिलं स्फुरण आणि पुन्हा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारं स्फुरण दोन्ही तर एकच आहेत. एक बंधनाला अंत एक मुक्त करता असं म्हणतात. याचा काय अर्थ? हां हां कुठं मी म्हणताना जेव्हा हां 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 बरोबर. आणि मग अहंकाराला पुष्ट करणारं कोणतं आहे? जे पहिलं स्फुरण आहे ना ते जर अहंकाराला पुष्ट करील तर पुढचं काय करेल, ते पुढचा सगळा प्रपंच वाढवील, आहे की नाही. त्याच्यामध्ये जे पहिलं स्फुरण महत्त्वाचं बुद्धितत्वाचं झालं, बुद्धितत्वाचं अहंकारमध्ये झालं, ते पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, मन सगळा प्रपंच वाढवीतच नाही, आहे की नाही. म्हणून ते स्फुरण आम्ही काय म्हणतो, म्हणजे जीवाच्या बद्धतेचं जेव्हा स्पष्टीकरण करायचे तेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण मायावी असं म्हणतात, बरोबर आहे ना. आणि जेव्हा ते त्याला मुक्तीला कारण होतं तेव्हाचे बंधन ते जे आहे ना, तर ते अहंकार जो आहे त्यावेळेला त्या अहंकाराचं विश्लेषण करतं. आणि जो मिथ्या असतं, अहंकाराचं जे मिथ्यात्व आहे त्या अहंकार आपला स्वतःचा काय करतो, बाद करून स्वरूपभूत असणाऱ्या ब्रह्मतत्वाला अवशिष्ट ठेवतो. म्हणून तो काय आहे, अहंकार हा स्वतः गलित होऊन किंवा स्वतःच इतरांचा बाद करून काय स्वपर विरोधित्वाने स्वतःचाही बाद करून जेव्हा आत्मतत्वालाच अवशिष्ट ठेवतो तेव्हा आम्ही म्हणतो का मायेचं विनाशक आहे, बरोबर आहे की नाही. त्यावेळेला तो काय आहे, मायेचा विनाशक आहे. म्हणजे एक अहम ब्रह्मास्मी जीवदशेकडे येणारा अध्यारोप आहे आणि दुसरा जो अहम ब्रह्मास्मी तो त्याचा काय आहे, अपवाद आहे, असं चिंतन करता येईल ना, आहे की नाही. म्हणून हे दोन्ही जे आहेत, नाथ महाराजांनी याच्याविषयी काही लिहिलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी मायेचं स्फुरण आहे आणि पुन्हा अहम ब्रह्मास्मी ह्या स्फुरणानेच तर तुम्हाला काय होतं, पुन्हा आपल्या स्वरूपामध्ये प्राप्त होता येतं, आहे की नाही. मग हे जे पहिलं आहे हे अध्यारोपातलं स्फुरण आहे आणि दुसरं जे स्फुरण सांगितलं आहे अहम ब्रह्मास्मी ते कोणतं आहे, अपवादातलं स्फुरण आहे. अपवादातलं स्फुरण जे आहे ते स्वतः इतरांचा बाद करून स्वतःचाही बाद करतं आणि आत्मतत्वाला अवशिष्ट ठेवतं. यालाच म्हणतात की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. म्हणजे या ठिकाणी जे काही स्वरूपभूत ज्ञान आहे त्याच्याची ते समरस करणारं ते जे स्फुरण आहे ते ह्या अध्यात्म मार्गामध्ये शेवटचं स्फुरण आहे, ऐके ना, की त्याच्यानंतर काही स्वरूप स्थितीच प्राप्त होते. आणि ते प्रथम स्फुरण आहे की जे माणसाला जीवदशेकडं नेतं, ऐक असं. तैसे भूत जात सर्व हे माझे चिकिरावय. इथं मात्र हां नाही, हे स्फुरण तसं नाही, तर पहिलं स्फुरण नाही म्हणता येत. पण जर तुम्हाला अहम ब्रह्मास्मीमध्ये वृत्तीज्ञानाला धरूनच ते स्फुरण असेल तर जोपर्यंत वृत्तीज्ञानाला धरून आहे तोपर्यंत ते काय आहे, मायावीच आहे, तोपर्यंत ते मायावीच आहे. पण तुम्ही म्हणाल पहिलं जे जीवभावाकडे घेणारं जे स्फुरण होतं ते तसंच आहे. ते स्फुरण जे ते बरंच काय होत गेलं, वाढत गेलेले आणि इतकं कमी कमी होत आले. फक्त त्याला काय आहे, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीचा जो अभिनिवेश आहे तो सुटलेला नाही. अभिनिवेश सुटला का उत्तर क्षणी तो कोण अव्यवहित उत्तर क्षणी तो काय आहे, ब्रह्मच आहे. म्हणून त्याला तेवढ्या अंशाने तुकाराम महाराज म्हणजे प्रवास करताना जीवाचा आध्यात्मिक प्रवास आत्मस्वरूपापर्यंत येताना शेवटचा जो अडथळा आहे अहम ब्रह्मास्मीमधला अहमला अवशिष्ट ठेवणारा, तेवढ्याला ते भ्रम असं म्हणतात. आणि तो भ्रम हा तर त्या अर्थातच ते वाचारून परिहारामध्येच घ्यायचं, त्याचं वाचारून परिहारामध्येच घ्यायचं त्याच्यामध्ये. पण ते स्फुरण जे आहे ना ते जर खरं असेल ना तर ते जातच असतं. त्यामुळं ते जीवभावाची पुष्टी करणारं कधीच होऊ शकत नाही.
ते जर सत्य असलं, ते स्फुरण खरं असलं तर ते राहतच असतं, आणि खोटं असलं तर ते कधीच जात नाही. स्वामी महाराज सांगायचे की कनवटीला जर एखाद्याने 1 रुपया खोटा ठेवला तर तो कधीच राहत नाही, तो कधीच जात नाही. आणि जर खरा रुपया असला तर तो कधी राहतच नाही, ऐक नाही. तसं हे अहम ब्रह्मास्मी स्फुरण जे आहे त्याच्यामधलं ते अहम जाऊन त्या ठिकाणी केवळ स्वरूप स्थितीच अवशिष्ट ठेवणारं ते स्फुरण आहे. म्हणून ह्या पहिल्या स्फुरणासारखं ते अध्यारोपातलं पहिलं स्फुरण आणि हे अपवाद होतानाच असणारं अव्यवहित पूर्वक्षणी असणारं स्फुरण, हे दोघांना एक नाही म्हणता येणार, ऐक नाही. हां हा हो हा, असं जरी म्हटलं तरी हे अज्ञानात असल्यामुळे ते काय करतं, इतरांचाही निर्वाह करतं आणि आपलाही निर्वाह करतं. आणि ते जे म्हणून ते वृत्तीला सोपर विरोधीने जे आपले जे आचार्य आले होते ना पुण्याला, आणि त्यांनी सांगितलं की हा शब्द प्रयोगच चुकीचा आहे. त्यांना आम्ही शंका विचारली तर ते काय, मी म्हटलं वृत्तीचं सोपरनिर्वाह अहम ब्रह्मास्मी वृत्ती सांगताना सोपरनिर्वाह कसे हे कळत नाही. ते म्हणे पहिल्यांदा तुमचा शब्द प्रयोगच चुकला म्हणे, की स्वपर निर्वाहक नाहीच आहे म्हणे. वेदांत दर्शनात त्याला स्वपर विरोधीने. मी म्हटलं वा, हे असं सांगितलं जातं आणि विचारसागरात वृत्ती प्रभाकरातही हे आहे. तर ते म्हटले की स्वपर विरोधीने हा निखालच चुकीचा शब्द आहे. आपलं स्वपर निर्वाहक हा शब्द अहम ब्रह्मास्मी वृत्तीला नाही म्हणे, ती स्वपर विरोधी आहे अशा प्रकारचं. तैसे भूतजात सर्व हे माझेची किरावयव परी माया योगे जीवदशे आले. हे सगळे प्राणी मात्र जे आहे ते माझेच अंश आहेत, पण त्यांनी संबंध कोणाला केला, मायेशी संबंध केला. मायेशी संबंध केला म्हणजे माया म्हणजे त्रिगुणात्मक असणारी माया आणि त्रिगुणात्मक मायेपासून झालेले त्रिगुणात्मक असं माया कार्य, त्याच्याशी त्यांनी काय केला, योग म्हणजे युजुर योगे समाधव, त्याच्याशी संबंध केला. संबंध केला म्हणजे काय, ते माया कार्य जे आहे ते मी आहे, शरीर मी आहे, शरीर संबंधी माझे आहेत, अशा प्रकारचं ते त्यांनी काय केला, त्या माया कार्याशी संबंध केला. म्हणून माझेची मी नवती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. आणि त्या सर्व जीवदशेला आले त्याचं कारण काय आहे, ते खरं मायेमुळं आले. आणि त्या मायेमुळं काय झालं, ते माझेच आहेत म्हणजे मद्रूपच आहेत, पण मी नवती, पण माझ्या स्वरूपाला कधीच प्राप्त होत नाही. त्याला काय म्हणतात, आपल्या मीराबाईंचं पद आहे काय, पाणी में मीन प्यासी मोहे सुन सुना आवत हासे. मीराबाई म्हणतात की मला सगळ्यात हास्य येते की पाण्यात मासा राहतो आणि तिथं त्याला काय लागली, तहान लागली. तर त्या ठिकाणी माशाला तहान लागली तर पाण्यातच आहे की नाही, तसा जीव हा ब्रह्मरूपच आहे, त्याला पुन्हा मला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती व्हावी, मोक्ष व्हावी अशी इच्छाच होणं शक्य नाही. पण ऐकी नाही, परंतु तिची अवस्था अशी झाली. आता आपण जर पाहिलं ना, मग खरं जर हे प्राणी म्हणजे जलचर प्राण्यांचा माशाचं जे संशोधन केलं त्यांनी सांगितलं मग पाण्याला तहान आपलं माशाला तहान लागते की नाही, ताण लागतच असली पाहिजे, कारण प्राणाचा धर्म आहे. शुद्ध हा तसा तृष्या हा धर्म आहे, म्हणजे त्याचा अर्थ त्याला ताण लागते. मग ते पाणी कसा करतो तो जो पाण्यामध्ये आहे ना, तो सरळ जे पोहत असतो ना, तो काय करतो, पाठीमागं होतो, उलटा होतो. उलटा झाला की त्याच्या पोटात काही झडपा असतात आणि त्या झडपा आहे ना, मग ते आतमध्ये पाण्यामुळे दबले जातात आणि पाणी त्याच्या पोटात जातं आणि मग पुन्हा तो पोहायला सुरुवात करतो. तसं इथं सुद्धा असंच आहे की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपातच आपण असूनही माझेची मी नवती अशी स्थिती का होते, तर त्या ठिकाणी बहिर्मुख झालेली वृत्ती आहे. ती फक्त माशाने काय व्हायचं, उलटं व्हायचं. तसं स्वामी महाराज सांगायचे, फक्त बहिर्मुख झालेली वृत्ती काय करायची, अंतर्मुख करायची. कारण आतमध्ये कोणी आत्माच त्याचा अधिष्ठान आहे. त्या अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाची काय होते, अभिव्यक्ती होते. म्हणून म्हणतात, म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज ओळखती, आणि माझेच अंश असूनही मला मात्र ओळखत नाही. म्हणजे परमात्मा सच्चिदानंद परमात्मा आहेच की नाही त्याच्याविषयी असत्वापादकही आवरण आहे. हे आच्छादन काही एकाच प्रकारचं नाही. माझ्या असून परमात्मा नावाचा पदार्थ आहे हे सुद्धा ओळखत नाही. आणि पुन्हा काय म्हणतात, आस्ता तर दिसला असता, म्हणजे केवळ असत्वापादक आवरण आहे का आभानापादकही आवरण आहे, आभानापादक पण आवरण आहे. त्यामुळं ते जीव माझेच असून मला मात्र ओळखत
नाहीत. याचं कारण काय आहे? बहिर्मुख झाले हे सांगतात. अहम ममता भ्रांती विषयांध झाले. हे सगळे जे प्राणीमात्र आहे ते अहंता आणि ममता, म्हणजे देहादिकांच्या ठिकाणी देह मी आहे आणि देह संबंधी पुत्र दारा धन इत्यादी माझे आहेत, असे अहंता आणि ममता याच्यामुळं त्यांना भ्रम झाला आणि त्या भ्रमामुळं ते शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या विषयांध झाले. विषयाच्या ठिकाणी आंधळेच झाले. विषयाच्या ठिकाणी आंधळे झाले म्हणजे काय की विषयांच्या ठिकाणी त्यांना एक प्रकारची धुंद आली आणि विषयच माझ्या सुखाला कारण होतील अशी बहिर्मुख वृत्ती त्यांची झाली. आणि वृत्ती जोपर्यंत अंतर्मुख होणार नाही, जोपर्यंत आत्म्याचं संशोधन करण्यासाठी ती वृत्ती अंतर्मुख होणार नाही, तोपर्यंत तिला हे ज्ञान होणार नाही. म्हणजे माझ्या ह्या मायेनं मोह करण्याचं मुख्य कारण काय आहे तर जीवांना मी कोण आहे याचा विसर पडला. आणि म्हणून दुसरी एक ओवी आहे ना, हां जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. त्यांच्या ठिकाणी अहंकार जो आहे तो काय, जे बहुता एका अवंतरू अहंकाराचा भूतसंचारू, त्यांना या ठिकाणी भूत लागलं. आणि भूत लागलं म्हणजे जसं एखादा ब्राह्मण आहे आणि ते ब्राह्मण जर लागला की यो करेंगे ते करेंगे काही म्हणायला लागला तर याचा अर्थ त्याला मुस्लिमाचं भूत लागलेलं आहे की नाही. तो आहे ब्राह्मण पण त्याला ब्राह्मणत्वाचा काय पडला विसर, आणि म्हणून तो कोणता तरी हम पीर होऊ असं काहीतरी म्हणायला लागला. तर त्याचं कारण काय, त्याला भूत लागलं. तसं इथं काय लागलं, इथं माया योगे जीवदशे आले. हे मायेचं भूत त्या लोकांना लागलं आणि त्यामुळं ते काय झाले, अहंता आणि ममता यांच्यामध्ये सापडले. शरीराला मी म्हणू लागला आणि शरीर संबंधियांना माझं म्हणू लागला. आणि त्यामुळं त्या स्वतःच्या देहाच्या संबंधाने किंवा जे आपले असणारे जे भ्रमाने आत्मीय समजलेले लोक त्यांच्यासाठी विषय संपादन करण्यासाठी तो पायाला भोवरा बांधून रात्रंदिवस त्याच्यामध्ये श्रम करू लागला आणि पीडा पाहू लागला. म्हणून म्हणतात की म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. अहम ममतेची आ लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळी ते ठेली. अशा प्रकारचं त्यांना जन्म मरणाच्या येरझारा कशामुळं प्राप्त झाल्या तर त्या ठिकाणी त्याचं मूळ कारण आहे की काय, अहंता आणि ममता. त्या उपदेशशास्त्रीमध्ये म्हटलेले अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. जीवनामध्ये जेवढी दुःख आहे ती देहाला मी म्हटल्यामुळं आणि देह संबंधियांना माझं म्हटलं की त्या ठिकाणी दुःखाची सुरुवात झाली. आणि मी माझं गेलं की त्या ठिकाणी दुःखाची पूर्णपणे निवृत्ती होऊन केवळ आत्मानंदाची त्याला प्राप्ती होईल म्हणून सांगतात. आता म्हणतात की अशी तीन गुणांनी तीन गुणात्मक असणाऱ्या मायेनं ह्या सगळ्या जगाला मोहामध्ये टाकलं, विपरीत भावनेमध्ये टाकलं. तर याच्यातून काही उपाय आहे की नाही, तर याच्यातून उपाय आता भगवान पुढच्या श्लोकात सांगणार आहे. सांगत असताना पहिल्यांदा ही माया तरुण जाणं हे किती कठीण आहे आणि का कठीण आहे याविषयीचं वर्णन विस्ताराने करतात. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मला शरण आले तर मात्र ही मायेतून सहज तुम्ही तरुण जाऊ शकता असा उपाय भगवान पुढच्या श्लोकात सांगत आहेत. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया ते प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते.